जाणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी आजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या लघुकाव्यांचा सध्या आपण विचार करतो आहोत। संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। आपण समर्थकृत लघुकाव्यांमध्ये जुना दासबोध अर्थात 21 समासी याचं चिंतन करण्याचा प्रयत्न सध्या करतो आहोत। कालपर्यंत आपण 4 समास पाहिले। आज आपण 5वा समास पाहणार आहोत। त्याचं नाव आहे शिष्य लक्षण। सज्जन हो, जुना दासबोध आणि नवीन दासबोध। नवा दासबोध हा 200 समासांचा आहे, जुना दासबोध हा 21 समासांचा आहे। यातल्या जुन्या दासबोधातले 4 समास हे 200 समासी दासबोधामध्ये म्हणजे नवीन दासबोधामध्ये आहेत। त्यातला पहिला आपण काल पाहिला सद्गुरु लक्षण। 21 समासीमध्ये तो 4था समास आहे। तर दशक 5वा समास दुसरा। दशक 5वा हा मंत्र दशकाचा आहे, मंत्रांचा दशक आहे। सद्गुरु करणे, गुरूंचा निश्चय होणे, सद्गुरूंनी मंत्र देणे, साधना करणे, सद्गुरूंचा अनुग्रह होणे, या सगळ्या गोष्टी या दशकामध्ये येतात। आजपासून जो आपण समास पाहणार आहोत त्याचं नाव आहे सत्शिष्य लक्षण आणि हा समास जुन्या दासबोधामध्ये 5वा समास आहे।
तर 200 समासी किंवा नवीन दासबोधामध्ये दशक 5 समास 3 असा त्याचा क्रम आहे. शिष्य लक्षण आपल्याला माहिती आहे की 7751 ओव्यांचा नवीन दासबोध आहे. त्यामध्ये 200 समास आहेत. या 200 समासांपैकी केवळ शिष्य लक्षण असा समास आहे की ज्याच्या ओव्या सगळ्यात जास्त म्हणजे 104 ओव्या आहेत. आणि सगळ्यात छोटा समास जो आहे 19 ओव्यांचा तो आहे महंत लक्षण. महंत झाल्यानंतर त्याला काही फार सांगायची गरज नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो. शिष्याला मात्र सत्शिष्य होण्यासाठी किती काळजी घ्यावी लागते, किती सांगावं लागतं, म्हणून हा समास 104 ओव्यांचा आहे. दासबोधातील सगळ्यात मोठा समास हा सत्शिष्य लक्षणांचा आहे आणि तो 104 ओव्यांचा आहे. कारण शिष्याला किंवा साधकाला सत्शिष्य होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप समजावून सांगावं लागतं, म्हणून या ओव्या 104 ओव्यांचा हा समास आहे. या दशक 5 यामध्ये पहिला समास जो आहे तो गुरुनिश्चय. मला सद्गुरू केले पाहिजेत हा निश्चय मनात निर्माण होणं, याच्याबद्दलचा संकल्प मनात निर्माण होणं हा पहिला समास आहे 5व्या दशकातला. नवीन दासबोधाबद्दल मी बोलतोय. दुसरा समास जो आपण काल संपवला तो सद्गुरू लक्षणांचा आहे की ज्या सद्गुरूंना आपल्याला अनुग्रहासाठी विनंती करायची आहे, त्यांचा सत्संग करायचा आहे, त्यांची सेवा करायची आहे, त्यांची लक्षणं काय काय आहेत, त्यांचे प्रकार काय काय आहेत, त्याचं वर्णन समर्थांनी या दुसऱ्या सद्गुरू लक्षण या समासामध्ये केलं. आणि तिसरा लक्षण आहे सत्शिष्य लक्षण. शिष्याने कसं असलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यावर सद्गुरूंची कृपा होईल, सद्गुरू अनुग्रह करतील आणि त्याला आत्मसाक्षात्काराची प्राप्ती होईल. समर्थ या समासामध्ये काय सांगतात त्याचा आपण विचार करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. मागा सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण. आता सत्शिष्याची ओळखण सावध ऐका श्रीराम. सद्गुरू बीण सत्शिष्य तो वाया जाय निशेष. का सत्शिष्ये वीण विशेष सद्गुरू शिणे श्रीराम. उत्तम भूमी शोधिली शुद्ध तेथे बीज पेरिले किडखाद. का ते उत्तम बीज परी संबंध खडकेसी पडिला श्रीराम. तैसा सत्शिष्य ते सत्पात्र परंतु गुरु सांगे मंत्रतंत्र. तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही श्रीराम. अथवा गुरु पूर्ण कृपा करी परी शिष्य अनाधिकारी. भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा श्रीराम. समर्थांनी या 5 ओव्यांमध्ये अत्यंत सुरेख संकल्पना, अत्यंत सुरेख दृष्टांत मांडलेला आहे. तो दृष्टांत पुढे वाढलेलाच आहे. पण या दुसऱ्या ओवीमध्ये आणि तिसऱ्या ओवीमध्ये समर्थांनी सत्शिष्याचं मर्म सांगितलंय. आणि सद्गुरू यांची जोडी जमत असेल तर कसं होतं, जोडी जमत नसेल तर काय होतं. समर्थ म्हणतात मागा सद्गुरूचे लक्षण. मागच्या समासामध्ये 4थ्या समासामध्ये सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण व्यवस्थित सांगितलंय. सद्गुरूंचे प्रकार सांगितले, सद्गुरूंची लक्षणं सांगितली. सद्गुरू म्हणजे नेमकं काय, काय नसेल तर सद्गुरू म्हणता येणार नाही ते सगळं सांगितलं. विशद केले निरूपण.
मी जे विवेचन केलेलं आहे ते अत्यंत विस्तारपूर्वक केलेलं आहे. विशद करणे, विस्तार करणे. आता सशिष्याची ओळखणं सावध ऐका. समर्थ टाकळीला समोर शिष्यांना बसून सांगतायत. कल्पना करा, हनुमंतराय आहेत, त्यांच्या समोर समर्थ आपल्या शिष्यांना घेऊन बसलेले आहेत. शिष्यांना ते उपदेश करतायत की हा जो अनंत राघवाचा पथ आहे, या पथावरून, या मार्गावरून जात असताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, तरच आपल्याला राघव भेटेल. आता सशिष्याची ओळखणं सावध ऐका. आपल्या शिष्यांना ते सांगतायत, सावधपणे ऐका. आता मी सांगणार आहे की सत्शिष्य नेमका कसा आहे, काय त्याची लक्षणं आहेत, काय प्रकार आहेत, कसं त्याचं आचरण असतं, कसं त्याचं वागणं बोलणं असतं. समर्थ म्हणतायत, सद्गुरुवीण सत्शिष्य तो वाया जाय निशेष. सत्शिष्य आहे पण त्याला सद्गुरू नाही आहे. म्हणून सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होणार नाही, कैवल्याची प्राप्ती होणार नाही, मोक्षाची प्राप्ती होणार नाही. असे कुणी साधू संत नाहीयेत की ज्यांनी सद्गुरू न करता परमार्थ प्राप्तीचं ध्येय साध्य केलंय. कुणीही नाहीये. म्हणून सद्गुरू असल्याशिवाय सत्शिष्याला परमार्थिक वाट सापडणार नाही. कारण समर्थ दासबोधामध्ये काय म्हणतात, ती वाट जरी सापडली तरी ते कुलूप निघणार नाही. भांडार गृहे भरली, परी न ये हाता आड केली, काय उपयोग आहे. मग ही आडकिली म्हणजे किल्ली कोणती आहे, सद्गुरु कृपा हेची किली. समर्थ नवीन दासबोधामध्ये सांगतात, सद्गुरूंची कृपा ही किल्ली आहे, चावी आहे. परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीची ती चावी आहे. म्हणून सद्गुरू केल्याशिवाय मोक्ष प्राप्ती होणे नाही. आपलं शास्त्र आपल्याला सांगतात, आपले सगळे ग्रंथ, आपले सगळे संत, सगळे साधू, सगळे महानुभाव हेच आपल्याला सांगतायत. सद्गुरुवीण सत्शिष्य तो वाया जाय निशेष. काही शंका घ्यायचं कारण नाही. समर्थ सांगतात, सत्शिष्य असणं हे केवळ उपयोगाचं नाहीये, त्याला सद्गुरूंची कृपा होणं हे फार महत्वाचं आहे. जर सद्गुरूंची कृपा होणार नसेल तर सत्शिष्याचं जीवन हे वाया गेलं असं समजायला हरकत नाही. समर्थ म्हणतात, वाया जाय निशेष, काही राहणार नाही, निशेष. का सत्शिष्य वीण विशेष सद्गुरु शिणे. सत्शिष्य जर नसेल तर त्याला केलेला उपदेश, त्याला केलेलं विवेचन, त्याला केलेलं मार्गदर्शन, त्याच्यावर ठेवलेला विश्वास, हे सगळं काय होईल, विनाकारण सद्गुरूंना कष्ट घ्यावे लागले. सद्गुरु शिणे कष्ट घ्यावे लागतात. सत्शिष्य नसेल तर असं समर्थांच्या जीवनात होतं का रे? सगळे सत्शिष्य असायचे का गडावर? आजही आपण पाहतो, एखाद्या गुरुजींसोबत, एखाद्या महाराजांसोबत किती लोक असतात, ते सगळे सत्शिष्य असतात का? त्यातले काही भोजन भाऊ असतात, यांच्यासोबत राहिलं की खायला काही कमी पडत नाही, म्हणून ते सोबत असतात. कुणाला वित्तेशना, कुणाला दारेशना, कुणाला लोकेशना. समर्थांच्या जवळ आयुष्य काढणारी लोकच काही सत्शिष्य आहेत का? गडावर आयुष्य काढलेली लोक आहेत. पण कशी एखादी भरकटते लाईन
आणि आपल्या मार्गापासून ते भरंगळतात. ती लोकेशना बसू देत नाही. नाव झालेलं असतं, गाजावाजा झालेला असतो. आणि आता जर मला ते स्थान मिळणार नसेल, आता जर मला ते अधिष्ठान मिळणार नसेल, मग मी काय करतो? कुलंगड्या करतो, काहीतरी छाचूगिरी करतो आणि ते अधिष्ठान नवीन तयार करण्याचा प्रयत्न करतो. हे सत्शिष्याचं लक्षण आहे का? जेवढी सेवा होती तेवढी केली. आता दुसरा मठ स्थापन करायचा, दुसरा आश्रम स्थापन करायचा, तिथं लोकांना बोलवायचं. ही लोकेशना संपलेली नाहीये. किती उदाहरणं आहेत सध्याच्या काळात, तशी उदाहरणं आहेत, समर्थांच्या काळातली पण उदाहरणं आहेत. किती केली पारायणं? 25, 50, 100, 150, 200, 250, 500 पारायणं केली. ऐसा सद्गुरु पूर्णपणी तुटे भेदाची कडसनी. समर्थ म्हणाले, एवढी पारायणं केली आहेत, आता पुढचे चरण तर सांगा, मला तर काही आठवत नाही. ज्यांनी पारायण केली होती ते एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. समर्थ म्हणाले, काय झालं? आता तर सांगितलं तुम्ही, एवढी पारायण केली, पुढचा 1.5 चरण सांगा. ते सत्शिष्य नव्हते. सत्शिष्य कोण आहे? समर्थांचे पट्ट शिष्य कल्याण स्वामी. ते आज सारवण घालतायत शेज घरात. हात धुण्यासाठी बाहेर आले. समर्थांनी विचारलं, अरे तुला माहिती आहे का? ते म्हणजे तुला तरी काय माहिती असणार, तू तर सारखा आपला काम करत राहतो, अंग मेहनत करत राहतो. तसेच हात जोडले कल्याण स्वामींनी. ते म्हणाले, स्वामी काय असेल ते विचारा ना. ते म्हणाले, अरे मला तू किती पारायण केली? ते म्हणे, मी काही पारायण वगैरे काही केलं नाही, तुम्ही सांगितला तेवढा मी दासबोध लिहिला, घडीमध्ये तुम्ही सांगितला, तुम्ही लिहून घेतला. ते म्हणे, मग तर काय शक्यच नाही. ते म्हणे, तरी पण सांगा. समर्थ म्हणतात, ऐसा सद्गुरु पूर्णपणे तुटे भेदाची कडसणी. पुढे काय? कल्याण स्वामींनी हात जोडले. स्वामी देहे विण लोटांगणी तया प्रभुसी. वाह, शाबास कल्याणा, हा सत्शिष्य आहे. सत्शिष्य नसेल तर सद्गुरूंचे श्रम वाया जातात. आणि सद्गुरू जर नसेल, सद्गुरूंची कृपा जर सत्शिष्याला मिळाली नाही, तर सत्शिष्याचं सगळी साधना, सगळं आयुष्य वाया जातं. काय दृष्टांत दिलाय समर्थांनी, अत्यंत समर्पक दृष्टांत दिलाय. उत्तम भूमी शोधिली शुद्ध, तेथे बीज पेरिले किडखाद. का ते उत्तम बीज परी संबंध, खडकेसी पडिला श्रीराम. समर्थ म्हणतायत, उत्तम भूमी शोधली, अत्यंत शुद्ध अशी भूमी शोधली. कुणी शोधली? वही सद्गुरूंनी शोधली. भूमी कोण आहे? सत्शिष्य आहे. आपलं शास्त्र काय सांगतं? सद्गुरू शोधत येतात. आयुष्य वाया नाही जात सत्शिष्याचं. देर है पर अंधेर नहीं. ठाकूरजी गल्लीमध्ये आले एका घरामध्ये, रामकृष्ण परमहंस. त्या दिवशी स्वागताचं पद्य म्हणणारी ती मुलगी आली नाही. ते जे यजमान होते ते म्हणाले, अरे बेटा नरेंद्र, तू म्हण ना एखादं पद्य. ते पद्य म्हणलं नरेंद्रांनी. पूजनीय रामकृष्ण परमहंस जवळ आले. दाढी वाढलेली आहे, अंगावरच्या कपड्यांना गाठी पडलेल्या आहेत, 1-2 ठिकाणी छिद्र पडलेली आहेत.
नरेंद्रला कसं तरी वाटलं. ठाकूर जवळ आले, पाठीवरनं हात फिरवला. ते म्हणाले, अरे किती वर्ष झालं मी तुला शोधतो आहे. तो हात त्यांनी नरेंद्रच्या पाठीवरनं फिरवला, पण नरेंद्रला तो हात कसा वाटला? किळसवाना वाटला. सद्गुरू शोधत येतात. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतायत, उत्तम भूमी शोधिली शुद्ध, तेथे बीज पेरिले किड खाद. भूमी शुद्ध आहे, उत्तम आहे, काळी सुपीक जमीन आहे, पण बियाणं कसं आहे? किडलेलं आहे, टेस्टेड नाही आहे, जर्मिनेशन पॉवर नाही आहे त्याला. असं बियाणं दगडावर पेरलंय, काय उपयोग आहे? का ते उत्तम बीज परी संबंध खडकेसी पडिला. काय सांगतायत समर्थ? सत्शिष्य रूपी उत्तम आणि शुद्ध सुपीक जमीन, सत्शिष्याला सुपीक जमिनीची संकल्पना मांडलेली आहे. आणि बियाणं जे आहे त्याला म्हणलंय सद्गुरू. आता ते जर किडलेलं असेल तर तथाकथित सद्गुरू भोंदू बाबाजी, ज्यांची लोलंगता संपली नाही, आयुष्यातली उपभोग्यता संपली नाही, आसक्ती संपली नाही, असा सद्गुरू कसा होऊ शकेल? म्हणून समर्थ म्हणतात, ते किड खाद, किड्यांनी खाल्लेलं. त्या बियाणाला एक तरी किडा खातो, पण या बियाण्याला, सद्गुरू रूपी जो बियाण आहे त्याला अनेक किडे आहेत. राग, लोभ, मोह, अहंकार, अनेक प्रकारचे किडे खात आहेत. मग त्या जमिनीमध्ये किडलेलं असं बियाणं जर पेरलं तर काही उपयोग आहे का? काहीच येणार नाही त्यातून. किंवा समर्थ म्हणतायत, बीज उत्तम आहे, सद्गुरू पोचलेले आहेत. का ते उत्तम बीज परी संबंध खडकेसी आला. अत्यंत शुद्ध, अत्यंत उत्तम प्रकारचं बियाणे, पण ते दगडावर पडलंय. कसं अंकुर धरेल ते? कसं जर्मिनेशन होईल त्याचं? भूमी शुद्ध आहे, बियाणं कीड खाद आहे, किडलेलं बियाणं आहे. शिष्य आहे, सत्शिष्य आहे, पण सद्गुरू बरोबर नाही, लोलंगता खूप आहे, लालची स्वभाव आहे, काही उपयोग नाही. किंवा सद्गुरू अत्यंत शुद्ध बियाणं आहे, पण ते सत्शिष्य नाहीये, दगडावर पडले, पाषाणावर पडले, उपयोग काय? खडकावर पडले, काही उपयोग नाही, तिथे उगवणारच नाहीये ते. तैसा सत्शिष्य ते सत्पात्र, परंतु गुरु सांगे तंत्रमंत्र, तेथे अरत्र ना परत्र, काहीच नाही श्रीराम. सत्शिष्य सत्पात्र आहे, पण हा जो किडखाद बियाणं जे आहे, हा जो गुरु आहे, तो काहीतरी छाचूगिरीचे मंत्रतंत्र सांगतो, अघोरी विद्या केलेली आहे, काहीतरी छोट्या मोठ्या सिद्धी जमा झालेल्या आहे. एक लक्षात घ्या, आपण जर संतांची आणि अनेक महानुभावांची जर चरित्र पाहिली, वाचन केलं, तपासली, आपल्या लक्षात असं येईल की केवळ संतांनाच सद्गुरूची कृपा प्राप्त झाली असं नाहीये. जो अत्यंत सामान्य मनुष्य आहे, पण ज्यांनी जीवनामध्ये सत्कर्माकडे लक्ष दिलेलं आहे, सदाचाराकडे लक्ष दिलेलं आहे, त्याला सुद्धा प्रचिती येऊ शकते. अशी अनेक उदाहरणं आहेत, मी अनुभवलेली, मी पाहिलेली.
मला प्रचिती आलेली उदाहरण आहेत. अत्यंत निष्ठेनं त्यांनी भगवंताची भक्ती केली, कुठेही लूटमार केली नाही, आसक्ती ठेवली नाही. हळूहळू हळूहळू एक 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 पाश तोडत ते साधना करत राहिले. त्यांचा गवगवा नाही. त्यांनी काही ग्रंथ निर्मिती केली नाही, त्यांनी निरूपण केली नाही, प्रवचन केली नाही. पण त्यांना भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती आलेली आहे, काही सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहक तीर्थ श्री बिंदू माधव जोशी हे एक व्यक्तिमत्व मी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. त्यांना काही सिद्धी प्राप्त होत्या. आमच्या एका नवीन कार्यकर्त्यांनी दुकान टाकलं, नाही कार्यकर्ता जुना, त्यांनी नवीन दुकान टाकलं. खूप हाडाचा कार्यकर्ता. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी त्याच्याकडे गेले, खिशातून 100 रुपयांची नोट काढली आणि ते म्हणाले ही गल्ल्यात राहू दे, ही नोट खर्च करायची नाही. आम्ही पाहिलंय त्याचा काय परिणाम झाला. तो माणूस सद्वासना सत्कर्म असं जर करत राहिला तर त्याला भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती नक्की येते. काही लोकांना यामध्ये सिद्धी ज्या प्राप्त झालेल्या असतात ते त्याचा आपल्या आसक्तीपूर्तीसाठी त्याचा दुरुपयोग करतात आणि आपल्या शिष्यांवर त्याची एक जादू टाकतात. काही शिष्य तसेच असतात, त्यांनाही ते बरं वाटतं. सगळे सत्शिष्य नसतात, काही भोजन भाऊ असतात, त्यांच्या काही अपेक्षा पूर्ण होतात म्हणून ते यांच्या कच्छपी लागलेले असतात. समर्थ म्हणतात सत्शिष्य आहे, सत्पात्री आहे, परंतु त्याला जर असा किडलेलं बियाणं जसं असतं तसा जर सद्गुरू मिळाला, लंपट माणूस मिळाला, लोलंग माणूस मिळाला, लालची माणूस मिळाला तर तो काय करतो? काही तंत्रमंत्र सांगतो, काही छोटे जादूटणे करून दाखवतो. समर्थ म्हणतात ते अरत्र ना परत्र काहीच नाही. त्याच्याने याचा संसार धड होत नाही आणि याची पारमार्थिक वाटचालही धड होत नाही. ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही पातळ्यांवर हा नागवला जातो. अशा तथाकथित दांभिक आणि लबाड सद्गुरूच्या नादी लागून. अथवा गुरु पूर्ण कृपा करी, परी शिष्य अनाधिकारी, भाग्य पुरुषाचा भिकारी, पुत्र जैसा श्रीराम. आता या ठिकाणी समर्थ असं म्हणतात अथवा गुरु पूर्ण कृपा करी. आपण पाहिलं की जो सद्गुरू आहे तोच बरोबर नाहीये, तो लोभी आहे, दांभिक आहे. सत्शिष्याला त्याचा काही उपयोग नाही. पण समजा सत्शिष्यच असा निघाला तर, ज्याचा मोह संपला नाही, ज्याचा हव्यास संपला नाही. समर्थ म्हणतात अथवा गुरु पूर्ण कृपा करी. रामकथेतला एक प्रसंग आहे. भगवती पार्वती महादेवांना म्हणतीये की आपलाही एखादा रंगमहाल असला पाहिजे, आपला एक मोठं घर असलं पाहिजे, निवास स्थान असलं पाहिजे. काय हे असं बसायचं, हिमालयामध्ये येऊन भस्म राखायचं, अंगाला भस्म लावायचं, आपलं घर नको का? ते म्हणाले मला काही इंटरेस्ट नाही ते घर बांधण्यात, माझ्याच्याने होणार नाही. तेव्हा माता पार्वती म्हणते की मी सांगते ना कुबेराला, तुम्ही काही काळजी करू नका. ते म्हणतात बघ ठीक आहे. माता पार्वतीने कुबेराला सांगितलं की असं असं आहे, एक मस्तपैकी महाल बांधून द्या मला. तो म्हणाला ठीक आहे, त्याला काय.
देवादिदेव महादेवांचा महाल बांधायचा आहे. कुबेराने महाल बांधला. आता त्याची वास्तू करायची आहे. अत्यंत कठीण अशी साधना केलेली जो शिष्य आहे त्याला बोलावलं. तो शिष्य कसा आहे? अनाधिकारी. समर्थ वर्णन करतात त्याप्रमाणे. परिशिष्य अनाधिकारी. रावणाला बोलावलं वास्तूसाठी. त्याच्या एवढी विद्वत्ता कुणाची नाही आहे. आला तो, त्यांनी वास्तुपूजा केली. महादेवांनी विचारलं दक्षिणा काय देऊ, दान काय देऊ. हा जो अनाधिकारी शिष्य आहे तो काय म्हणतो? दक्षिणा म्हणून ही पार्वती मला द्या आणि दान म्हणून हे तुमचं घर मला देऊन टाका. समर्थ काय म्हणताय? अथवा गुरु पूर्ण कृपा करी, परी शिष्य अनाधिकारी. भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा. कसा आहे हा? अहो, महादेवाने सांगितलं माझ्या घराची वास्तू कर. वास्तू केली. दक्षिणेमध्ये पार्वती मागतो आणि दान म्हणून ते घरच मागतो. समर्थ म्हणतात त्याच्यासारखा करंटा कोण आहे? भाग्य पुरुषाचा पुत्र भिकारी. एक महान श्रीमंत मोठा माणूस आहे. त्याच्या सगळ्या तुळयांमध्ये, घराच्या तुळया ज्या असतात लाकडी खांब, त्यामध्ये दागदागिने आणि श्रीमंती सगळी धन भरून ठेवलेलं आहे. पण त्याचा जो पोरगा आहे त्याला यातलं काहीच माहित नाही. त्या घरामध्ये तो राहतोय. तुळवट्यांमध्ये द्रव्य भरलंय, खांबांमध्ये द्रव्य भरलंय, पण हा काय भिकाऱ्यासारखा त्या ठिकाणी राहतोय. याला काय म्हणतात? दैव देत कर्म नेत. समर्थ पुढे म्हणतात तैसे एका वीण एक होत असे निरर्थक, परलोकीचे सार्थक ते दुरावे श्रीराम. असं जर झालं, एका वीण एक, सद्गुरू नाहीयेत, सत्शिष्य आहे, किंवा सत्शिष्य नाहीये आणि सद्गुरू आहेत, उपयोग नाही. तैसे एका वीण एक होत असे निरर्थक. सद्गुरूंचे श्रम वाया जातील. त्यांना जर चांगला शिष्य, अधिकारी शिष्य नाही मिळाला तर, आणि सत्शिष्याला जर सद्गुरूंची कृपा नाही झाली तर त्याची सगळी साधना, त्याचं सगळं आयुष्य वाया जाईल. होत असे निरार्थक, परलोकीचे सार्थक ते दुरावे. पारमार्थिक वाटेवर, आध्यात्मिक वाटेवर जी आमची मार्गक्रमण करायचं आहे, जी आमची टप्प्याटप्प्याने साधना करायची आहे, आणि त्या साधनेच्या शेवटी आम्हाला जे आत्मज्ञान मिळणार आहे, परलोकीचे सार्थक. परमार्थाचं सार्थक, सार्थक कशात होतं? मानवी जीवनाचं. पारमार्थिक वाटेवर चालत जाऊन आपण आत्मज्ञान प्राप्त करणं. माझं स्वस्वरूप काय आहे? मी नक्की कोण आहे? आद्य शंकराचार्यांचं आत्मषटक वाचायला पाहिजे. शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? मी अत्यंत शुद्ध ज्योती स्वरूप आत्मा रूप आहे. मी कान नाही, मी डोळे नाही, मी भाऊ नाही, मी आई नाही, मी वडील नाही, मी राग नाही, मी लोभ नाही. या देहाचा कुठलाही अवयव म्हणजे मी नाहीये. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. माझं स्वरूप कसं आहे? चिद आनंद, सच्चित आनंद. मी जाळला जात नाही, मी कापला जात नाही. कुणाला जाळ लागतो, कुणाला कापल्या जातं? या देहाला. जे पंचभौतिक आहे ते, जे इथलंच आहे आणि इथंच टाकून द्यावं लागतं. पृथ्वीस्तवन वाचा. दासबोधातल्या पृथ्वीस्तवनामध्ये समर्थ सांगतात सगळं इथं टाकावं लागतं, सगळं. त्यामध्ये सगळं समर्थांनी काय वर्णन केलंय? वमान, विष्ठा
आणि कपडे, देहातल्या एक एक अवयव, हा सगळा पंचभौतिक देह या मातीत मिसळतो किंवा मूठभर राख होतो. सगळं इथं टाकावं लागतं. पण माझं जे आत्मस्वरूप आहे ते कसं आहे? सत चित आनंद, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे माझं स्वरूप आहे. आणि ते जाणून घेणं हे माझ्या मानवी जीवनाचं सार्थक आहे. अंततो गत्वा हे ध्येय आहे. पण ते सुद्धा मिळणार नाही. ते दुरावे, दूर जातं. कितीही साधना करा, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास, त्या उभयतांचा हव्यास, पुरे एकसरा श्रीराम. यांना पण हव्यास आहे, सद्गुरूंना हव्यास आहे, सत्शिष्यालाही हव्यास आहे. कसला हव्यास आहे? सद्गुरूंना असं वाटतं की माझ्या शिष्याला मी किती लवकरात लवकर त्या परमात्म स्वरूपाचं प्राप्ती करून घेऊन देईन, त्याच्याशी तदाकारता लावीन, तो मोक्ष कधी मी त्याला मिळवून देईन, ही तळमळ आहे सद्गुरूंना. हा हव्यास आहे. आणि शिष्याचा हव्यास काय? मी कशा कशा प्रकारे सेवा करू माझ्या सद्गुरूंची, की जेणेकरून मला सद्गुरू परलोकीचा भवपार सिंधू पार करून टाकतील, या काठावरून त्या काठावर घेऊन जातील. सोलीव सुखामध्ये कल्याण स्वामींनी जे वर्णन केलेलं आहे ते सत्शिष्याची तळमळ आहे, त्याचा हव्यास आहे. तो कधी एकदा ते मला माझं स्वरूप प्राप्त होईल, कधी एकदा मला त्याचं दर्शन होईल, कधी एकदा मला त्याची अनुभूती घेता येईल. आणि अनुभूती घेतल्यानंतर ते एवढं गोड आहे, ते एवढं हवंहवंसं वाटतंय की मी त्याच्याशी, त्याच्या मिलनामध्ये, त्याच्या तदाकारतेमध्ये मी रमून जाईन. मी माझं अस्तित्व सुद्धा ठेवणार नाही. मी ते अनुभवतो आहे हे सांगणार सुद्धा कुणी शिल्लक राहणार नाही. हा हव्यास आहे सत्शिष्याचा. आमच्यासारखा हव्यास नाही आहे. एफडीवर एफडी, प्लॉट झाला, फ्लॅट झाला, मग रो हाऊस, मग स्वतंत्र घर, मग पुन्हा फार्म हाऊस. आमचा हव्यास असा. सत्शिष्याचा हव्यास कसा आहे? त्याला वाटतं की कशा कशा प्रकारे मी सद्गुरूंना लीन होऊन नम्र भावाने मी त्यांची सेवा करीन, की जेणेकरून सद्गुरू मला माझ्या स्वस्वरूपापर्यंत नेऊन पोचवतील. हा हव्यास दोन्हीकडे आहे. शिष्याबद्दलची आंतरिक ओढ आणि तळमळ सद्गुरूंच्या अंतःकरणात आहे, आणि सद्गुरूंच्या समोर लीन होऊन नम्र होऊन त्यांची सेवा करण्याचा हव्यास हा सत्शिष्याच्या अंतःकरणात आहे. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य दोन्हीकडे सत लागलेलं आहे. या ओवीमध्ये 7वी ओवी आहे, दोघांनाही सत लागलेलं आहे. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास, तिथं काही कष्ट करावे लागणार नाहीत, काही श्रम लागणार नाहीत. त्या उभयतांचा हव्यास, पुरे एकसरा श्रीराम. दोघांचाही हव्यास तो परिपूर्ण होईल, दोघांच्या इच्छा फळद्रूप होतील. समर्थ एका अभंगामध्ये वर्णन करतायत, मनोभावे नमन स्वामी सद्गुरुसी, जेणे निज सुखासी दाखविले. त्या सद्गुरूंना मी अत्यंतिक नम्र होऊन मनोभावे नमस्कार करतोय, वंदन करतोय, ज्यांनी मला माझं स्वस्वरूप दाखवलं, निज सुखासी दाखविले. दाखविले सुख, सुखरूप केले. नुसतं दाखवलंय का ते? मला अत्यंतिक शाश्वत आनंद मिळवून दिला, शाश्वत सुख मिळवून दिलं. नव्हे नव्हे, ते जे सुख आहे ना, त्या सुखामध्ये मला परिवर्तित केलं, सुखरूप करून टाकलं. खूप पाऊस पडला, बातमी येते मुंबई जलमय झाली.
परमपूजनीय आप्पा वरदानंद भारतींनी खूप मोठी साधना केली. त्यांनी देह ठेवला तेव्हा बातमी आली, नारायण रूप झाले. ज्या नारायणाच्या रूपामध्ये भगवंतांनी त्यांना सगुण रूप दर्शन दिलं, ते नारायणाचं रूप होतं. जलमय होणे म्हणजे पाणी बनणे नाहीये, पण जेव्हा नारायण रूप म्हणून होतो तेव्हा माझं अस्तित्व राहत नाही. मुंबई जलमय झाली म्हणजे पाणी पण आहे, मुंबई पण आहे. पण जेव्हा मी समर्थ रूप होतो तेव्हा मी राहत नाही, केवळ समर्थ राहतात. दाखविले सुख सुखरूप केले, हरुनिया नेले जीवपण. मी जी जीवदशा भोगत होतो, अनेक प्रकारचे त्रास भोगत होतो, अनेक प्रकारची संकट भोगत होतो, आध्यात्मिक ताप, आदिदैविक ताप, हे त्रिविध ताप मी भोगत होतो. ते सगळे ताप संपले, कारण माझी जीवदशाच गेली. मी आत्मरूप झालो. हरुनिया नेले जीवपण, जीवपणा नाश झाला एक सरा. सद्गुरु सोयरा भेटताची. तो माझा सोयरा आहे. तो पाहुणा आहे का? सोयरे आणि पाहुणे ह्याच्यात फरक आहे. जो माझी सोय पाहतो तो सोयरा आहे. माझी सोय त्यांनी पाहिली. मला काय हवं नको ते त्यांनी पाहिलं, जाणलं आणि ते त्यांनी मला मिळवून दिलं. म्हणून तो सोयरा. भेटताची झाले ते बोलता न बोले. भेटताची झाले ते बोलता न बोले. त्यांना भेटल्याबरोबर आता बोलायला कुणीच नाहीये. त्यांच्या स्वरूपात माझं अस्तित्व संपलं. समर्थ मानाच्या श्लोकामध्ये म्हणतात, लपावे आधी आदरे राम रूपी. रामाच्या रूपाच्या पाठीमागे तू लपून जा. मोठी मूर्ती आहे रामाची. तुम्ही मला शोधायला आलात आणि मी पटकन पळत गेलो आणि रामाच्या मागे लपून राहिलो. तुम्हाला दिसतो का मी? लपावे अति आदरे राम रूपी. या ठिकाणी ते म्हणतायत, समर्थ म्हणतायत, भेटताची झाले ते बोलता नये बोले. बोलणे खुंटले वैखरीचे. कारण वैखरीला देह लागतो, बोलायला तोंड लागतं. आता मी देह बुद्धी संपली माझी. माझं जीव पण सगळं संपलं. आता मी काय बोलणार? राम आणि दास पहुडले धामी. ते एक रूप झाले की आता तिथं बोलणारं कोणीच नाही आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, भेटताची झाले ते बोलता नये बोले. भेटल्याबरोबर असं काही झालं की आता बोलण्याची काही सोयच उरली नाही. कृतज्ञता मानायची, उपकार मानायची, आभार मानायची काही सोय राहिली नाही. कारण बोलणे खुंटले वैखरीचे. वैखरीने केवी वर्णू सद्गुरुशी. सद्गुरूंची मी काय वर्णन करू? समर्थ सद्गुरु स्तवनामध्ये म्हणतायत. दशक 1 समास 2 सद्गुरु स्तवनामध्ये समर्थ म्हणतायत, माया झाली लज्जायमान. ज्या भाषेचा आधार घेऊन, ज्या शब्दांचा आधार घेऊन सद्गुरूंचं वर्णन करावं असं मला वाटत होतं, ते शब्दच लाजून चूर चूर झाले. नेती 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 नेती. आम्हाला येत नाही, आम्हाला समजत नाही, आम्ही बोलू शकत नाही, आम्ही वर्णन करू शकत नाही. वैखरीने केवी वर्णू सद्गुरुसी. न कळे वेदासी पार ज्याचा. ज्याचा पार नेणे सहस्त्र वदन. तो शेष सहस्त्र मुखांचा. 1 नाही, 10 नाही, 50 नाही, 1000 मुखांचा शेष. तो सुद्धा काय म्हणतोय? शिवरज चरण माथा वंदी. वंदिती जयासी संत सनकादिक.
मुक्तीचा दायक म्हणून या. सगळे संत माझ्या सद्गुरूचं वर्णन करतायत, त्याला वंदन करतायत, त्याचं वर्णन करतायत, त्याच्याशी नम्रतेनं वागतायत. कारण तो कोण आहे? मुक्तीचा दाता आहे. म्हणून या भावे अनन्य शरण, काया वाचा मने दास म्हणे. हे दाम यमक आहे. प्रत्येक चरणाचा शेवटचा शब्द पुढच्या चरणाचा पहिला शब्द आहे. मनोभावे नमन स्वामी सद्गुरुसी, जेणे निज सुखासी दाखविले. हा दाखविले शब्द शेवटचा आहे, तो पुढच्या चरणामध्ये पहिल्यांदा आहे. दाखविले सुखरूप केले, हरुनिया नेले जीवपण. जीवपणे हा दुसऱ्या चरणाचा शेवटचा शब्द आहे. तिसऱ्या चरणाला जीवपणा नाश झाला एकसरा, सद्गुरु सोयरा भेटताची. याला म्हणतात दाम यमक. समर्थांचं संगीताचं ज्ञान, यमकांचं ज्ञान, व्याकरणाचं ज्ञान, किती अगाध ज्ञान आहे. पुढे समर्थ म्हणतायत, सुभूमी आणि उत्तम कण, उगवेना प्रजन्ये विन, तैसे अध्यात्म निरूपण, नसता होये श्रीराम. शेत पेरिले आणि उगवले, परंतु निगे विण गेले, साधने विन तैसे झाले, साधकासी श्रीराम. जवरी पीक आपणासी भोगे, तवरी अवघेची करणे लागे, पीक आलिया ही उगे, राहोची नये श्रीराम. काय सुरेख संकल्पना समर्थ मांडतायत. आपण पाहिलं ओवी क्रमांक 2 आणि 3 मध्ये सत्शिष्याला सुपीक भूमीचा संदर्भ समर्थांनी दिला. आणि जे बीजारोपण करायचंय ते जे बीज आहे त्याला सद्गुरु स्वरूप मानलं. समर्थ पुढे म्हणतायत, सुभूमी आणि उत्तम कण, अत्यंत शुद्ध प्रतीचं अत्यंत उत्तम असलेलं ते बीज म्हणजे सद्गुरू आणि सत्शिष्य मिळालेत. उगवेना प्रजन्ये विन, खूप सुपीक जमीन आहे आणि अत्यंत शुद्ध प्रतीचं बियाणं आहे, पण पाऊस नाही पडला. उपयोग काय? प्रजन्य म्हणजे आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास, त्याचा संदर्भ. अनेक ग्रंथांचा अभ्यास करणं, त्यावर मनन करणं, चिंतन करणं, निधिध्यास, ते आपल्या अंगवळणी उतरवणं, सगळं म्हणजे पाऊस आहे. सत्शिष्य म्हणजे भूमी आहे, सद्गुरू म्हणजे बीज आहे. आणि त्या दोघांमध्ये चाललेला आध्यात्मिक संवाद, समर्थ बसलेले आहेत, समोर सगळी शिष्य मंडळी बसलेली आहे, एका बाजूला हनुमंतराय पाहत आहेत आणि त्यांची कृपा करतायत. आध्यात्मिक ग्रंथांच्या वर चर्चा चालू आहे. हा पाऊस आहे. तैसे अध्यात्म निरूपण नसता होय. जर पाऊस नसेल, अध्यात्माचं निरूपण नसेल, शास्त्र ग्रंथांचा अभ्यास नसेल, उपयोग काय? पुढे समर्थ म्हणतात, शेत पेरिले आणि उगवले. आता उत्तम भूमी आहे, शिष्य आहे, सत्शिष्य, बीज सुरेख टाकलेलं आहे, शुद्ध प्रतीचा, सद्गुरूंची कृपा आहे. पाऊस पडला, आध्यात्मिक शास्त्रांचं निरूपण चालू आहे, संवाद चालू आहे आणि उगवलं. पण समर्थ म्हणतात, परंतु निगे वीण गेले. साधना जर नाही केली, त्याची निगा, ते जे रोप उडले आलेली आहेत, त्या रोपांची काळजी घेतली पाहिजे. त्यात येणारं गवत काढलं पाहिजे. त्याला आपण निंदनी आणि खुरपणी म्हणतो. ती साधना आहे. पारमार्थिक वाटेवर आमची साधना चालू असताना अनेक लोभ आणि अनेक मोहाचे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येऊ शकतात. पण आमची जर साधना नसेल तर ते तण वाढतं आणि जी रोपं आलेली आहेत त्या रोपांना झाकळून टाकतं, त्यांना वाळून टाकतं, खाऊन टाकतं त्यांना. आमची जर साधना नसेल तर सद्गुरूंची कृपेचा उपयोग नाही, आध्यात्मिक शास्त्र ग्रंथांच्या चर्चेचा उपयोग नाही. ती निगा आहे, काळजी घेणं आहे रोपांची. परंतु निगे विण गेले, साधने विण तैसे झाले साधकासी. काय सुरेख दृष्टांत समर्थ देतात. जवरी पीक आपणास भोगे,
तवरी अवघेची करणे लागे, पीक आलिया ही उगे, राहोची नये श्रीराम. पीक भरपूर आलेलं आहे, पण त्या साधनेकडे जर आपलं लक्ष नसेल तर आपल्या अंतःकरणामध्ये माझी साधना चालू आहे, सद्गुरूंची मला कृपा मिळालेली आहे, माझ्या अंतःकरणामध्ये आध्यात्मिक शास्त्राचं ज्ञान वाढत आहे, अनेक ग्रंथ मला मुखपाठ आहेत, अशा अहंकार रूपी तण त्या शेतामध्ये वाढायला लागतात. आणि ती जी रोपं वाढलेली आहे त्यांना ते खाऊन टाकतात. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, जवरी पीक आपणास भोगे, तवरी अवघेची करणे लागे. आपल्याला जर पिकाची चव घ्यायची असेल तर सगळ्या गोष्टींची शेवटपर्यंत काळजी घ्यावी लागते. पीक भरपूर आलेलं आहे म्हणून झोपून नाही चालणार, आळस होऊन नाही चालणार. मी खूप साधना करतोय, अनेक आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करतोय, सद्गुरूंची माझ्यावर कृपा आहे, याची मला प्रचिती मिळतीये. हा सूक्ष्म अहंकार सुद्धा कधी भस्मासुराचा रूप धारण करेल हे सांगता येत नाही. म्हणून साधकांनी अत्यंत काळजीपूर्वक साधना केली पाहिजे. माऊली जसं म्हणते, ज्ञानियाच्या कंठी तो अहंकाराचं भूत बसतं मानगुटीवर त्याच्या, आणि त्याला हवं तसं नाचवतं. आणि हे कुणाला घडतं? कुणाच्या आयुष्यात घडतं? ज्ञानाच्या आयुष्यात घडतं. त्यामुळे ज्ञानी साधकांनी साधना करत असताना अत्यंत सावध असलं पाहिजे. अशी साधना आपल्या सगळ्यांच्या हातून व्हावी, समर्थांना प्रार्थना करू. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.